नमस्कार. अडीचच्या बातमीपत्रामध्ये मी ज्योती आंबेकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. पावसानं उसंत घेतल्यानं तामिळनाडूमधल्या पूर परिस्थितीमध्ये सुधारणा, मदत आणि बचाव कार्याला वेग. विविध मुद्द्यांवरून राज्यसभेत विरोधकांचा गदारोळ, कामकाज वारंवार तहकूब. देशाच्या प्रगतीसाठी केंद्र आणि राज्य सरकारांनी समन्वयानं काम करणं आवश्यक असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. देशाच्या रक्षणासाठी मोलाची कामगिरी बजावणाऱ्या नौदलाला नौदल दिनानिमित्त देशाचा सलाम. सिडको नवी मुंबई स्मार्ट सिटी प्रकल्पाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज करणार प्रारंभ. आणि दिल्ली क्रिकेट कसोटीत अजिंक्य रहाणेच्या दमदार शतकाच्या बळावर पहिल्या डावात भारताच्या 334 धावा. आणि आता सविस्तर वृत्त. तामिळनाडूमध्ये पुराचा सर्वात मोठा फटका बसलेल्या चेन्नई, कांचीपुरम आणि तिरुवेल्लूर जिल्ह्यांमध्ये पावसानं उसंत घेतल्यामुळे परिस्थितीमध्ये सुधारणा होऊ लागली आहे. चेन्नई शहरातलं साचलेलं पाणी वेगानं ओसरायला सुरुवात झाली आहे. पावसानं उसंत घेतल्यामुळे मोठ्या धरणातून करण्यात येणारा पाण्याचा विसर्गही कमी करण्यात आला आहे. कुडलूरमधल्या किनारी जिल्ह्यात तसंच कन्याकुमारी इथं मात्र पाऊस होत असून नुकसानीचं वृत्त नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल पूरग्रस्त 3 जिल्ह्यांची हवाई पाहणी केली आणि तामिळनाडूसाठी अतिरिक्त 1000 कोटी रुपयांची मदत जाहीर केली. दरम्यान पूरग्रस्त भागामध्ये मदत आणि बचाव कार्याला वेग आला असून 20 टन मदत सामुग्री आणि औषधांचा साठा घेऊन नौदलाचं INS ऐरावत हे जहाज चेन्नईत याआधीच दाखल झालं आहे. पुरात अडकलेल्या लोकांच्या सुटकेसाठीही 200 जणांचं पथक तैनात करण्यात आलं आहे. लष्कराच्या 9 तुकड्याही त्यांच्याबरोबर कार्यरत आहेत. राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाच्या 24 तुकड्या, हवाई दलाची 4 हेलिकॉप्टर्स आणि तटरक्षक दलाची 2 हेलिकॉप्टर्स मदतीसाठी तैनात करण्यात आली आहेत. लष्कराच्या 10 आणखी तुकड्या आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या आणखी 20 तुकड्या पाठवण्याची विनंती मुख्यमंत्री जयललिता यांनी पंतप्रधानांना केली आहे. पंतप्रधानांनी ती स्वीकारून त्यानुसार लवकरात लवकर तुकड्या पाठवण्याचे निर्देश दिले आहेत. राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीतून 5000 कोटी रुपयांची मागणीही त्यांनी केली आहे. राज्यसभेमध्ये आज विविध प्रश्नांवरून विरोधकांनी गदारोळ केल्यानं कामकाज वारंवार तहकूब करावं लागलं. परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री VK सिंह यांच्या कथित विधानावरून त्यांच्या विरोधात कारवाईची मागणी करत बसपा सदस्य हौद्यात उतरले. त्याचवेळी सरसंघचालक मोहन भागवत यांच्या कथित वादग्रस्त विधानावरून कारवाईची मागणी करत समाजवादी पार्टीचे सदस्यही हौद्यात उतरले. या गदारोळामुळे कामकाजात व्यत्यय आला. परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री VK सिंह यांच्या विधानासंदर्भात विरोधक राजकीय हेतूनं प्रेरित होऊन मोहीम राबवत असल्याचा आरोप संसदीय कार्यमंत्री व्यंकय्या नायडू यांनी केला आहे. त्या संसद भवन परिसरामध्ये पत्रकारांशी बोलत होते. देशाच्या प्रगतीसाठी केंद्र आणि राज्य सरकारांनी समन्वयानं काम करणं गरजेचं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. हिंदुस्तान टाइम्सच्या नेतृत्वविषयक परिषदेत ते आज नवी दिल्लीत बोलत होते. देशाच्या प्रगतीमध्ये राज्यांची महत्त्वाची भूमिका आहे. केवळ केंद्रामुळे नव्हे तर राज्यांच्या सहकार्यानंच देशाची प्रगती होईल असं पंतप्रधान म्हणाले. आपण एकमेकांच्या साथीनं खांद्याला खांदा भिडवून वाटचाल केली तर त्याचा सुपरिणाम निश्चित दिसेल असं ते म्हणाले. राज्यांना बरोबर घेऊन जाण्याच्या दृष्टीनं आपल्या सरकारनं केंद्रात राज्यांसाठी विशेष विभाग उघडण्याबरोबरच अनेक पावलं उचलल्याचंही पंतप्रधान म्हणाले. देशात स्थिर सरकार असणं ही महत्त्वाची गोष्ट असून त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. 2014च्या लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्या पक्षाला मिळालेलं स्पष्ट बहुमत देशाच्या प्रगतीच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे असं पंतप्रधान म्हणाले. शिवसेना मंत्र्यांच्या राज्यकारभाराच्या वर्षपूर्तीनिमित्त या 10 मंत्र्यांचा कार्य अहवाल काल शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबईत प्रसिद्ध करण्यात आला. रस्त्यावर उतरून आंदोलन करणारे शिवसैनिक मंत्री बनून कसं उत्तम काम करू शकतो हे जनतेसमोर आणणं हा या कार्यक्रमाचा उद्देश असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. सरकार चालणार का याची चिंता काही जणांना वाटत असली तरी आम्हाला मात्र शेतकऱ्यांची चिंता आहे असं ठाकरे यांनी स्पष्ट केलं. शिवसेनेनं अनेक योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत केली आहे. शिवसेनेचं प्रेम हे खुर्चीवर नाही तर जनतेवर आहे असंही ठाकरे म्हणाले. सिडको नवी मुंबई दक्षिण स्मार्ट सिटी प्रकल्पाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज होणार आहे. सिडकोचा स्मार्ट सिटी प्रकल्प देशातल्या इतर राज्यांसाठी आदर्शवत ठरणार आहे.
जुन्या प्रकल्पांच्या विकासाबरोबरच नवीन प्रकल्प उभारून देशभरात स्मार्ट सिटी उभारण्याच्या केंद्र सरकारच्या घोषणेनंतर सिडकोनं स्वखर्चानं स्मार्ट सिटी उभारण्याचा निर्णय घेतला आहे। इथल्या नागरिकांना दर्जेदार नागरी सुविधा पुरवण्यासाठी या प्रकल्पात डिजिटल टेक्नॉलॉजीचा वापर केला जाणार आहे। पनवेल, खारघर, उल्वे, द्रोणागिरी, कळंबोली, कामोठे आणि प्रस्तावित पुष्पकनगर या 12,000 हेक्टर क्षेत्राचा विकास ग्रीनफील्ड प्रकल्पाद्वारे करण्यात येणार आहे। यासाठी सुमारे 34,000 कोटींचा खर्च होणार आहे। या प्रकल्पाअंतर्गत नवी मुंबई विमानतळ, JNPT विस्तार, 55,000 किफायतशीर घरं, स्मार्ट व्हिलेज योजना, पथदर्शी नैना प्रकल्प, राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरण अशी कामं होणार आहेत। संपूर्ण शहरात LED दिवे, स्वच्छ आणि सांडपाणी प्रक्रिया मुक्त पाणी, नेचर पार्क आणि मॅनग्रोव्ह पार्क यांसारख्या पर्यावरणासंबंधी बाबींवरही लक्ष दिलं जाणार आहे। सुनियोजिततेबरोबरच दर्जेदार जीवनशैलीला प्राधान्य देणं हा सिडकोच्या या प्रस्तावित स्मार्ट सिटी प्रकल्पामागचा उद्देश आहे। नौदलाचा आज 44वा वर्धापन दिन आहे। 1971 साली पाकिस्तानसोबत झालेल्या युद्धात भारतीय नौदलानं 3 आणि 4 डिसेंबरच्या मध्यरात्री गाजवलेल्या पराक्रमाची आठवण म्हणून दरवर्षी 4 डिसेंबर हा दिवस नौदल दिन म्हणून साजरा केला जातो। नवी दिल्लीतल्या अमर जवान ज्योती इथं तीनही लष्कर प्रमुखांनी आज हुतात्म्यांना आदरांजली वाहिली। नौदल प्रमुख रॉबिन के धवन यांनी नौदलाच्या समर्पित भावनेचा यावेळी उल्लेख केला। Of Navy Day, on behalf of all ranks of the Indian Navy, we would like to rededicate ourselves in the service of our great country. India is essentially a maritime nation with a natural outflow towards the seas, and we have vast maritime interests which have a vital relationship with the nation's economic growth. And it is the responsibility of the Indian Navy to ensure that our maritime interests, which have a vital relationship, are allowed to develop unhindered both in peace and war. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून नौदल दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत। शक्तिशाली आणि पराक्रमी नौदलाचा देशाला अभिमान वाटतो अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत। नौदलाचं महत्त्व फक्त लढण्यापुरतंच नसून देशाच्या आर्थिक विकासातही नौदलाचा मोठा वाटा असल्याचं पश्चिम नौदल कमांडचे व्हाईस ॲडमिरल सुरिंदर पाल सिंग चीमा यांनी सांगितलं। आजच्या नौदल दिनाचं औचित्य साधत मुंबईत काल विक्रमादित्य या युद्धनौकेवर पत्रकार परिषद झाली, त्यावेळी ते बोलत होते। नौदलाच्या सुरक्षितताविषयक धोरणामुळे समुद्राच्या माध्यमातून होणाऱ्या आयात निर्यातीचा व्यापार सुरक्षित होत असल्याचं ते म्हणाले। नौदलाच्या तंत्रज्ञानातही प्रगती झाली असून समुद्रात होणाऱ्या हालचालींवर आपली करडी नजर असल्याचं त्यांनी सांगितलं। यावेळी नौदलात सहभागी होणाऱ्या विविध युद्धनौकांची माहितीही चीमा यांनी दिली। सर्वांना परवडणारी घरं 2022 पर्यंत उपलब्ध करून देण्याच्या शासनाच्या निर्णयाला गती देऊन या वर्षभरामध्ये 2.5 लाख घरांचं काम प्रत्यक्ष सुरू करून ते पूर्ण करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत। गृहनिर्माण विभागाकडून मुंबईत आयोजित केलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते। या प्रकल्पाला संबंधित विभागाकडून अपेक्षित गती मिळत असून प्रकल्पाबाबतच्या कायदेशीर बाबी तपासून संबंधित विभागानं तात्काळ निर्णय घेऊन प्रकल्पाला गती द्यावी असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले। केंद्र शासनाच्या अंतर्गत असलेल्या जमिनीबाबत संबंधित विभागानं केंद्राला सर्वेक्षण करण्याबाबत परवानगीसाठी प्रस्ताव पाठवावा। सर्वेक्षण प्रक्रिया पूर्ण करून म्हाडा, सिडको, MMRDA यासारख्या शासकीय गृहनिर्माण संस्थांनी परस्पर समन्वय साधून प्रकल्पाला गती द्यावी असं मुख्यमंत्री म्हणाले।
आदिवासी मुलांना दर्जेदार शिक्षण आणि पोषक आहार देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचं सांगून सामाजिक उत्तरदायित्व निधीच्या माध्यमातून खासगी संस्थांनीही यात सहभागी व्हावं असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे। सामाजिक उत्तरदायित्व निधी अंतर्गत शासकीय आश्रमशाळा दत्तक घेण्याबाबत आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते। सामाजिक उत्तरदायित्वाच्या माध्यमातून सामाजिक संस्था, उद्योजक, सेवाभावी संस्था यांनी शासकीय आश्रमशाळा दत्तक घेतल्यास आदिवासी क्षेत्रातल्या मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण, पायाभूत सुविधा आणि पोषक आहार मिळायला मदत होईल असं मुख्यमंत्री म्हणाले। राज्यातले रद्द आणि मुदतबाह्य झालेल्या रिक्षा परवान्यांच्या नूतनीकरणासाठी येत्या 25 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिल्याची माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली आहे। परिवहन विभागानं 30 नोव्हेंबरपर्यंत मुदत दिली होती। त्याअंतर्गत 24,704 परवान्यांचं नूतनीकरण करण्यात आलं। मात्र विविध संघटना आणि लोकप्रतिनिधींनी परवाने नूतनीकरणासाठी केलेली मुदतवाढीची मागणी लक्षात घेऊन ही तारीख 15 डिसेंबरपर्यंत वाढवल्याचं ते म्हणाले। नूतनीकरणासाठी वित्तीय संस्थांचं ना हरकत प्रमाणपत्र आणि विम्याच्या नूतनीकरणाची अट तात्पुरत्या स्वरूपात शिथिल करण्यात आली आहे अशी माहितीही त्यांनी दिली। पुण्यातल्या माईर्स MIT आळंदी इथलं विश्वशांती केंद्र आणि श्री क्षेत्र आळंदी देहू परिसर विकास समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ज्ञानेश्वर माऊलीच्या 719व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त आळंदी इथं जागतिक सहिष्णुता सप्ताह आयोजित करण्यात आला आहे। विश्वशांती केंद्राचे अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड यांच्या हस्ते सप्ताहाचं उद्घाटन झालं। एकमेकांचा आदर करण्याची शिकवण देणारी आपली भारतीय संस्कृती खऱ्या अर्थानं सहिष्णुतेचं मूर्तिमंत प्रतीक आहे असं डॉ. कराड यावेळी म्हणाले। या सप्ताहात लोकप्रबोधनपर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। यात कीर्तन, प्रवचन, व्याख्यान, भारूड आणि संगीत कार्यक्रमाचा समावेश आहे। निसर्गाद्वारे येणाऱ्या अनेक संकटांमुळे तसंच शेतीतून पिकांचं पुरेसं उत्पन्न मिळत नसल्यामुळे राज्यातला शेतकरी आर्थिकदृष्ट्या डबघाईला आला आहे। मात्र अशा परिस्थितीतही संकटावर मात करत अमरावती जिल्ह्यातले शेतकरी अनिल झंजाट यांनी उत्तम नियोजनानं टोमॅटोचं आहे। पारंपरिक शेतीला फाटा देऊन नवनवीन तंत्रज्ञानाच्या मदतीनं अमरावती जिल्ह्यातल्या माहुली गावचे शेतकरी अनिल शेतीचं उत्तम नियोजन करत टोमॅटो शेती फुलवली आहे। अनिल झंजाट हे व्यवसायानं शिक्षक असून नोकरी सांभाळून शेतीही करतात। त्यांच्याकडे एकूण 8.5 एकर शेती आहे। त्यापैकी 3.5 एकर शेतीत त्यांनी टोमॅटो पिकाची लागवड केली आहे। हलक्या प्रतीच्या जमिनीत रोटावेटरच्या मदतीनं मागल्या वर्षी त्यांनी पपईचं विक्रमी उत्पादन घेतलं होतं। मात्र अवकाळी पावसामुळे ते पूर्णपणे उद्ध्वस्त झालं। तेव्हा झंजाट यांनी आपल्या मित्राच्या सल्ल्यानं टोमॅटोची लागवड करण्याचा निर्णय घेतला। आतापर्यंत 500 क्रेट टोमॅटोचं उत्पादन त्यांनी घेतलं आहे। अजूनही 6000 क्रेट एवढं पीक त्यांच्या शेतात लागलं आहे। 3.5 एकर मध्ये 3 व्हरायटी लावलेले आहेत। जवळपास आतापर्यंत ह्या क्षेत्र 3 प्लॉट मधून त्याच्यामध्ये पहिला एक नामधारी व्हरायटी आहे, दुसरी अभिनव सिंजेजळाची अभिनव आहे आणि एक गावरानी सेगमेंटमध्ये टोकिटोची व्हरायटी आहे। ते टोकिटो व्हरायटी सध्या सुरू व्हायची आहे, पण 2 याच्यामध्ये आतापर्यंत 2 प्लॉटमध्ये मला 500 कॅरेट मिळालेले आहेत। त्या 500 कॅरेटचा आतापर्यंत मला 700, 750, 800 अशा प्रकारे भाव मिळाला। सरासरी जर पकडली 700 तरी 3.5 लाखाचे टमाटे माझे आज निघालेले आहेत। 3.5 एकरात 10 ट्रॉली शेणखत रोटावेटरच्या सहाय्यानं संपूर्ण शेतात पसरवलं। त्यानंतर 5 पोती सुपर फॉस्फेट, 2 पोती पोटॅश, 25 किलो मायक्रोन्यूटन आणि 25 किलो मॅग्नेशियम सल्फेटच्या मिश्रणानं बेड तयार करण्यात आले। पाण्याचं योग्य नियोजन केल्यानं पीकही उत्तम आलं। झंजाट यांनी आपले मित्र अनिल सरोदे यांच्या सल्ल्यानं ही बाग फुलवली। थोडी जिद्द, चिकाटी आणि नियोजनबद्ध शेती केली तर शेतीतून चांगलं उत्पन्न घेता येऊ शकतं, असं झंजाट यांचे मित्र अनिल सरोदे यांचं म्हणणं आहे। एकाचं पाऊन दुसरा, दुसऱ्याचं पाऊन तिसरा, तिसऱ्याचं पाऊन चौथा उभा व्हावं ही माझी याच्यात अपेक्षा आहे। आणि शेतीला जो म्हणजे शेवटचा विषय संपलेला, आज जर कोणाचा इंटरव्ह्यू जर घेतला शेती करणार का तुम्ही, तर तो नाही म्हणतं। विकण्याचीच परिस्थिती जवळपास येते आणि जो मूळ शेतकरी आहे, छोटा शेतकरी, तो आत्महत्याकडे वळतोय। माझं असं म्हणणं आहे की तुम्ही आत्महत्याकडे न वळता थोडे जरी साधन सामुग्री म्हणजे तुमचं उपलब्ध केलं तर करता येतं, असं काहीच नाही की करता येत नाही। मेहनत, जिद्द आणि चिकाटी बरोबरच पाणी आणि खताचं योग्य नियोजन केलं तर यशस्वी शेती करता येते, हे झंजाट यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिलंय। वळूया पुढच्या बातम्यांकडे। पर्यटन स्थळं सुंदर असण्याबरोबरच स्वच्छ असतील तर जास्तीत जास्त पर्यटक या पर्यटन स्थळांकडे वळतील, हे लक्षात घेऊन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळानं आजपासून स्वच्छता अभियान हाती घेतलं आहे। 9 तारखेपर्यंत चालणाऱ्या या अभियानाअंतर्गत अजिंठा, वेरूळ लेणी, बीबी का मकबरा, खुलताबाद या पर्यटन स्थळी स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे।
भारतीय विमान प्राधिकरणाचे अधिकारी आलोक वैष्णव यांनी अधिकारी, कर्मचारी आणि उपस्थित विद्यार्थ्यांना स्वच्छतेची शपथ दिली। बीबी का मकबरा परिसरातून स्वच्छता अभियान रॅली काढण्यात आली। स्वच्छतेच्या घोषणा देऊन स्वच्छतेबाबत जागृती करणारे फलक हातात घेऊन विद्यार्थी त्यामध्ये सहभागी झाले। अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांनी या परिसरातला कचरा गोळा करून ओला आणि सुका कचरा वेगळा केला। शाळा म्हटली की विद्यार्थी आणि शिक्षक हे समीकरण अपरिहार्य आहे। मात्र चंद्रपूर जिल्ह्यातल्या सावली तालुक्यातल्या विहीरगाव इथल्या गावात जिल्हा परिषद शाळा आहे। पहिली ते चौथीचे विद्यार्थी तिथे आहेत। मात्र या शाळेला एकच शिक्षक आहे आणि तेही कधी रजेवर तर कधी शाळेच्या पंचायत समितीच्या बैठकीत। त्यामुळे तिथल्या विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी शाळेला चक्क कुलूप ठोकलं आहे। शाळेला शिक्षक हवा या मागणीसाठी शाळेच्या आवारात आंदोलन सुरू केलं आहे। जोपर्यंत शाळेत शिक्षक येत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असं विद्यार्थी आणि पालकांनी सांगितलं। प्रशासन मुलांच्या भवितव्याशी खेळत आहे असा आरोप पालकांनी केला, तर वारंवार मागणी करूनही प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचं शाळा व्यवस्थापनाचं म्हणणं आहे। या भागामध्ये जिल्हा परिषद शाळेच्या प्राथमिक शिक्षणाच्या व्यतिरिक्त दुसऱ्या शिक्षणाची व्यवस्था नाही आहे। आज तालुक्याचं बघायलाच गेलं तर या ठिकाणी 35 किलोमीटर तालुक्याचं मुख्यालय आहे। मग इथलं जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकणारे जे मूल आहे या मुलांचं भवितव्य न बघता इथलं प्रशासन आमच्या मुलांसोबत खेळ करतोय। याबाबत आम्ही रोष व्यक्त करतोय आणि आमचं मूल कोणी शाळेत जाणार जोपर्यंत आम्हाला इथं पूर्णवेळचे शिक्षक देणार नाही तोपर्यंत आमचे मूल शाळेत जाणार नाही हा आमच्या मुलांनी आणि पालकांनी आमचा एक निर्णय घेतलेला आहे। आजपर्यंत आम्ही खूप कंप्लीट केला, योपर्यंत कागदपत्र पूर्ण दस्तावेज केले, पण आजपर्यंत आम्हाला असेच ते 1 महिना झाला। आम्हाला असेच उद्या पाठवतो आज पाठवतो असे करू करू पुरा 1 महिना झाला, पण अजूनपर्यंत इथे शिक्षक आलेला नाही। त्यासाठी आम्ही हा आंदोलन कालपासून आम्ही सुरू केला आहे। असं खूप दिवस झाले, वारंवार त्यांना शिक्षण अधिकाऱ्याला सुद्धा आम्ही कळवलं, पण त्याचा काहीच आम्हाला निकाल दिला नाही। म्हणून आज आम्हाला हे आंदोलन करावं लागलं। रायगड जिल्ह्यातल्या पनवेल शहरामध्ये जुनाट जलवाहिन्या बदलण्यासाठी सिडकोतर्फे 144 कोटी, पनवेल नगरपालिकेतर्फे 27 कोटी आणि जेएनपीटीतर्फे 44 कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे। महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या भोकरपाडा इथलं जलशुद्धीकरण केंद्र ते जेएनपीटी आणि पनवेल या दरम्यान 30 वर्षापूर्वी जलवाहिनी टाकण्यात आली होती। या जलवाहिनीतून पनवेल शहर तसंच कळंबोली, खारघर आणि आजूबाजूच्या 14 गावांमधील सुमारे 15 लाख रहिवाशांना पाणीपुरवठा केला जातो। मात्र ही वाहिनी जुनाट होऊन ठिकठिकाणी गंजली असल्यानं पाण्याच्या दाबात ती वारंवार फुटत आहे। तसंच या जलवाहिनीलगत असलेल्या अनधिकृत झोपड्यांमधील झोपडपट्टीवासी पाण्यासाठी अनेक ठिकाणी जलवाहिनी फोडत असल्याचे प्रकार उघडकीला आहेत। त्यामुळे जवळपास 25% जास्त पाणी गळती होत आहे। ही जलवाहिनी बदलण्यासाठी सर्व संबंधितांमध्ये करारही करण्यात आला आहे। येत्या 2 ते महिन्यात कामाला सुरुवात होईल असं महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उपअभियंता SK दशोरे यांनी सांगितलं। अपंगांच्या कल्याणासाठी शासनाकडून विविध योजना राबवल्या जातात, तसंच सवलतीही दिल्या जातात। मात्र संबंधित विभागाकडून त्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी अशी अपंगांची अपेक्षा आहे। 2011च्या जनगणनेनुसार अकोला जिल्ह्यामध्ये 10,500 अपंग असून त्यामध्ये अस्थिव्यंग, कर्णबधीर, मूकबधीर, अंध, मानसिक आजारानं पीडितांचा समावेश आहे। अपंगात्वर मात करून समाजामध्ये स्वतःचं स्थान निर्माण करणारे भगीरथ बियाणी यांनी अकोल्यातला MIDC साबण निर्मितीचा छोटेखानी कारखाना टाकला आहे। आपल्या कुटुंबातल्या आणखी 4 जणांना आपल्याबरोबर त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिला। हा कारखाना वाढवण्यासाठी मदत मिळाली तर आणखी काही गरजूंना रोजगार उपलब्ध होऊ शकतो अशी त्यांची धारणा आहे। महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीनं देण्यात येणारा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ व्हायोलिन वादक प्रभाकर जोग यांना पुण्यात प्रदान करण्यात आला। ज्येष्ठ गायिका सुलोचना चव्हाण यांच्या हस्ते हा पुरस्कार जोग यांना देण्यात आला। समाजाकडून मिळालेली भरभरून दाद हाच कलावंताचा खरा सन्मान असतो अशा शब्दात सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी जोग यांचा गौरव केला। या दिमागदार सोहळ्यामध्ये प्रभाकर जोग यांनी स्वरबद्ध केलेल्या स्वर आले जुळुनी या लोकप्रिय श्रवणीय संगीताच्या कार्यक्रमाचंही आयोजन करण्यात आलं होतं। रसिकांनी ही गाण्याचा मनमुराद आस्वाद घेतला।
मराठी पत्रकार परिषदेच्या 77व्या वर्धापन दिनानिमित्त बुलडाणा जिल्हा पत्रकार संघाच्या वतीनं पुरस्कार प्राप्त पत्रकारांचा बुलडाण्यातल्या पत्रकार भवनात सत्कार करण्यात आला। दर्पण पुरस्कार प्राप्त दैनिक देशोन्नतीचे राजेश राजोरे, राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार प्राप्त दैनिक लोकमतचे हर्षनंदन वाघ, दैनिक पुण्यनगरीचे सचिन लहाने, पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष न दांडगे, समाधान सावळे, अनिल मस्के यांचा यावेळी सत्कार करण्यात आला। पत्रकारांना मिळालेल्या पुरस्कारानं त्यांच्या कार्याचं मूल्यमापन होतं आणि यातून इतरांना प्रेरणा मिळते असं मत राजेश राजोरे यांनी यावेळी व्यक्त केलं। क्रिकेट भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यानमध्ये दिल्लीत सुरू असलेल्या चौथ्या क्रिकेट कसोटीच्या दुसऱ्या दिवशी आज अजिंक्य रहाणेच्या शानदार 127 धावांमुळे भारतीय संघ 334 धावांची मजल मारू शकला। रहाणे यानं 215 चेंडूमध्ये 11 चौकार आणि 4 षटकारांच्या सहाय्यानं 127 धावा केल्या। दक्षिण आफ्रिकेच्या एबर्टनं 5, पीटनं 4 तर ताहिरनं 1 गडी बाद केला। दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजीला सुरुवात झाली असून शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा दक्षिण आफ्रिकेच्या 2 बाद 51 धावा झाल्या होत्या। हवामान राज्यात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात किमान तापमानामध्ये सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे। येत्या 36 तासात राज्यात हवामान कोरडं राहील। ठळक बातम्या पुन्हा एकदा। पावसानं उसंत घेतल्यानं तामिळनाडूमधल्या पूर परिस्थितीमध्ये सुधारणा, मदत आणि बचाव कार्याला वेग। विविध मुद्द्यांवरून राज्यसभेत विरोधकांचा गदारोळ, कामकाज वारंवार तहकूब। देशाच्या प्रगतीसाठी केंद्र आणि राज्य सरकारांनी समन्वयानं काम करणं आवश्यक असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन। देशाच्या रक्षणासाठी मोलाची कामगिरी बजावणाऱ्या नौदलाला नौदल दिनानिमित्त देशाचा सलाम। सिडको नवी मुंबई स्मार्ट सिटी प्रकल्पाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज करणार प्रारंभ। आणि दिल्ली क्रिकेट कसोटीत अजिंक्य रहाणेच्या दमदार शतकाच्या बळावर पहिल्या डावात भारताच्या 334 धावा। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता सह्याद्री वाहिनीवर।